हे गाईज, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघा टिप्स अँड न्यूज. आज होता बिग बॉसचा डे 96. त्याचा पार्ट 1 मी अपलोड केलेला आहे. सई आणि पुष्करचा जर्नी आणि हा शर्मिष्ठा आणि स्मिताच्या जर्नीचा जो काही आहे छोटासा व्हिडिओ तुम्ही हा नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करते. प्लीज हे दोन्ही व्हिडिओज बघायला विसरू नका, शेअर करा आणि तुमच्या कमेंट ऍड करायला विसरू नका. तर शर्मिष्ठाचा जर्नी असतो. शर्मिष्ठाच्या जर्नीमध्ये पण वाईल्ड कार्ड 40 डेज नंतर ती आलेली असती आणि तिची आणि मेघाचीच फ्रेंडशिप आहे. तुम्ही मेघाची म्हणजे तुम्ही यांच्यामध्ये मिक्स झाला, कुठला ग्रुप फायनल करायचा हा तुमच्यासमोर प्रश्न होता, हे बिग बॉस बोलले. पण तिने ऍक्च्युली बाहेरूनच ठरवून गेलेली होती की मेघा ग्रुप आपण जॉईन करायचा. त्यानंतर मेघा ग्रुपमध्ये गेल्यानंतर मेघांनीच फक्त तिला ऍक्सेप्ट केलं. आऊन आणि मेघानीच तिला ऍक्सेप्ट केलं होतं. सईने थोडे दिवस पहिल्यांदा केलेलं होतं, पण मेघा जास्त वेळ शर्मिष्ठाशी बोलते वेळी ती इन्सेक्युअर झाली. तिला असं वाटायचं सईला की मी पुष्कर बरोबर बोलत राहावी, पण मेघाने एकटीने राहावे. मी पुष्कर बरोबर बोलत असेल तेव्हा मेघाने शर्मिष्ठाशी बोललं तर काही प्रॉब्लेम नाही. ही ऍक्च्युली एका फ्रेंडची मेंटॅलिटी असायला पाहिजे. पण सईचं असं नव्हतं. सईला मी पुष्कर बरोबर बिझी आहे ना, मग मेघाने फक्त माझ्यासाठी थांबलं पाहिजे, मी येईपर्यंत वाट बघितली पाहिजे. तू का शर्मिष्ठाशी बोलतेस, तू का शर्मिष्ठाशी बिझी असतेस. तरी मेघाने तिला सांगितलं होतं की अगं तू पुष्करशी खूप बिझी असतेस. मला वाटतं हे फुटेज पुष्करलाही दाखवण्यात आलं होतं, सईलाही दाखवण्यात आलं होतं आणि शर्मिष्ठालाही दाखवण्यात आलं होतं. नंतर शर्मिष्ठाला, हो सई, मी तुझी जागा कुणीच घेऊ शकत नाही, मी शर्मिष्ठाला तुझ्या ऐवजी नॉमिनेट करेन, हेही शर्मिष्ठाला दाखवण्यात आलं. आणि खरंच शर्मिष्ठा ग्रेट पर्सनॅलिटी आहे, तिने ते सगळं स्पोर्टिंगली घेतलं. त्यानंतर शर्मिष्ठाला तिनं लेटर लिहिलेलं असतं, त्याच्यामध्ये पण ती सांगते की सईची माझ्या आयुष्यात खूप वेगळी जागा आहे, पण तू पण माझ्या मनात एक जागा घेतलेली आहेस आणि तुझी खूप गरज होती इथं मला वगैरे. आणि तेही शर्मिष्ठाच्या जर्नीमध्ये दाखवण्यात आलं. तिची बहीण होती, तिने जे काही टास्क केले, तिनेही खूप छान छान टास्क केलेले आहेत. वाळूचा टास्क एकटी करत होती ती, आऊ तिला अजिबात आऊंची हेल्प नव्हती. त्यानंतर अंड्याचा टास्क असेल, अंड्याच्या टास्कमध्ये पण ती चांगली लढली होती. तो फ्लॅगचा टास्क दाखवला होता, त्याच्यामध्ये ती आणि सई एकत्र होत्या पुष्करला विन करून द्यायला. तो टास्कही छान झाला होता. त्यानंतर तिला इंजुरी झाली होती, आस्तादचा कॅप्टन्सीचा टास्क होता, तेव्हाही ती चांगला केला होता तोही टास्क तिने. जे काही वाईल्ड कार्ड आलेले होते ते बिग बॉसने सांगितलं. भलेही ते वाईल्ड कार्ड तिला चमचा, गुलाम, काय टॉय वगैरे काहीही बोलून गेलेले असतील, तरी सुद्धा एक मोठी गोष्ट ही आहे की फायनल पर्यंत शर्मिष्ठाच गेलेली आहे. कुठलाही वाईल्ड कार्ड, इनफॅक्ट एकदम जास्त स्ट्रॉंग असणारी लोक सुद्धा तिच्यासमोर गेलेली आहेत. आऊ गेल्या, भूषण गेलेला आहे, बरेचसे लोक गेले. रेशम सुद्धा, शर्मिष्ठा तिथं नॉमिनेट नव्हती पण तरी सुद्धा रेशम गेलेली आहे तिच्यानंतरही. म्हणजे या फायनलिस्टमध्ये शर्मिष्ठा एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे शर्मिष्ठासाठी. किती जरी तिला लोकांनी बोललेलं असेल की तू मेघाबरोबर राहून चूक केलीस, मेघाबरोबर खेळलीस, पण कुठंतरी ऑडियन्सला तिचं मेघाबरोबर खेळणं आवडलेलंच आहे आणि मेघाला कुठंतरी तिचा सपोर्ट आहे, ऑडियन्सने ऍक्सेप्ट केलेला आहे. त्यानंतर स्मिताचा जर्नी दाखवण्यात आला. स्मिताचा छान होता जर्नी, ऍक्च्युली छान होता. म्हणजे पहिल्यापासूनचे जर तुम्ही व्हिडिओ फॉलो केले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. पहिल्या एपिसोडमध्ये मला वाटते नॉमिनेशनसाठी सगळ्यांनी स्मितालाच टार्गेट केलं होतं आणि नंतर विनीतला. विनीत आणि स्मिता असंच काहीतरी झालं होतं. त्यावेळी मला ते बिलकुल आवडते स्मितावर झालेल्या होत्या. आऊही तिच्या खूप ऍक्टिंग करायच्या. आऊ, आरती आणि रेशमने एकत्र मिळून ती ऍक्टिंग केली होती, ओठांची वगैरे बॉडी शेमिंग तिथं केलं गेलं होतं. जे काही मेघाला सगळे टार्गेट करतायत की बॉडी शेम केलं होतं, पण मेघाने तर उलट अँसर दिलं होतं या गोष्टीला, ही पैसे लागतात बाबा, मला असं ज्ञान शिकवण्याची काही गरज नाही, असं बोलण्यासाठी मेघा बोलली होती. पण खरं बॉडी शेम या दोघी तिघींनी केलेलं होतं. असे ओठ आहेत आणि हसायलाच येतं आणि पुढंच आहेत का, आणि हिनं विचारलं आऊंनी. आरतीही बोलली होती, रेशमही तिथं होती आणि आऊही बोलल्या होत्या. शेवटी सुद्धा स्मिता बोलते की मला फायनलला रेशमला बघायला आवडेल. म्हणजे आज ती रेशम गेलेली आहे आणि स्मिता पुढे आहे. म्हणजे स्मिताला डिझर्विंग समजत नव्हती रेशम, पण आज स्मितासाठी वोट मागते रेशम. खरंच या बिग बॉसमध्ये कधी कधी कुणालाही कमी समजणं खूप चुकीचं आहे. आज स्मिताला कन्फ्यूज समजा किंवा काहीही समजा, आज स्मिताची पर्सनॅलिटी अशी झाली त्या गेममध्ये. पुष्कर, सई, आस्ताद, आणखी शर्मिष्ठा आणि स्मिता दोघी पॉझिटिव्ह आहेत. मेघा तर पॉझिटिव्ह दिसतेच, बाहेर आल्यानंतर तिला कोणताही प्रश्न तुम्ही विचारा ती पॉझिटिव्ह अँसर देऊ शकते. पण आस्ताद, सई आणि पुष्करचे इतके निगेटिव्ह इमेजेस झालेले आहेत, इतके निगेटिव्ह गोष्टी त्यांच्याबद्दल बाहेर आलेल्या आहेत. त्या मनानं स्मिताची एकही निगेटिव्ह गोष्ट बाहेर आलेली नाहीये. स्मिता एक चांगली माणूस म्हणून दिसलेली आहे बिग बॉसमध्ये, भले ती कन्फ्यूज दिसलेली असो. त्या शोसाठी ती थोडीशी इम्परफेक्ट असेल, म्हणजे त्या शोसाठी तिने काही गोष्टी स्टँड घेतला नसेल, काही गोष्टींमध्ये ती फटाफट बोलली नसेल. महेश मांजरेकर सर पुष्करला मात्र बोलले होते त्यावेळेला. 20 पिक्चर केले
तर बिग बॉस मध्ये यायची काय गरज आहे असा बोलला होता पुष्कर स्मिताला. पण महेश मांजरेकर सर पुष्करला बोलले 20 पिक्चर केले आणि 100 पिक्चर केले तर बिग बॉस शोला तू कमी का समजतोयस? बिग बॉस शोला कमी समजणं, बिग बॉस मध्ये येऊन हा बिग बॉस शोचा अपमान नाहीये का? आणि तू स्वतःचा पण अपमान करून घेत नाहीयेस का? असं बोलले होते ते. मग ते रेशमला मात्र त्यावेळी बिलकुल बोलले नव्हते किंवा आऊंनाही ते बोललेले नव्हते. आऊंना ऍक्च्युली सांगायला पाहिजे होतं त्यावेळी मांजरेकर सरांनी की हे काही तुम्ही जे लिप्सवरून असे का आहेत तसे का आहेत हे तुमचं चुकीचं आहे, किंवा नंतर कधीही त्यांनी सांगितलेलं नाही, कधीही सांगितलेलं नाही. मग मेघाच्याच कितीतरी गोष्टींना टार्गेट केलं जातं, मेघाच्याच कितीतरी गोष्टी फेक 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 बोलल्या जातात. जे लोक टार्गेट करतायत आज मेघाला की मेघा फेक आहे, खोटारडी आहे, किंवा तिकीट टू फिनाले मधून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न केला, ज्या ज्या गोष्टी सांगून त्या गोष्टी त्या लोकांनी केलेल्याच आहेत. आधी बऱ्याचशा गोष्टी अशाच केलेल्या आहेत. मला वाटतं रेशम आणि राजेश बद्दल तसंही ऍक्शन वगैरे करून बोललेली आहे, पण त्याबद्दल रेशम कधीच काही बोलणार नाही. आणि रेशमच्या फुटेजमध्ये मेघा पॉझिटिव्ह बोलली होती रेशम बद्दल, सईला रागवत होती. जे काही विकेंडच्या डावमध्ये सांगितलं होतं, सई तू का सांगितलंस, तिने चूक केली असेल तर आपण करणं कितपत बरोबर आहे आणि कशाला तू सांगितलंस असं ओरडत होती. पण त्याबद्दल रेशम येऊन बाहेर बोलली नाही की मेघा पॉझिटिव्ह बोलली होती, सईला रागवली होती. नाही, तिच्या निगेटिव्ह गोष्टी मात्र प्रत्येक वेळी पुढे आणण्यात गेल्या आणि बिग बॉसही कुठेतरी हेल्प करतं त्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर आणायला. पण आज स्मिताचा जर्नी बघितल्यानंतर थोड्याशा पाठीमागच्या गोष्टी लक्षात आल्या की रेशम काय, तिला म्हणजे काहीही इम्पॉर्टन्स नव्हता रेशमच्या नजरेत स्मिताला. जोपर्यंत राजेश, सुशांत वगैरे हे सगळे होते तोपर्यंत तर स्मिता लिटरली एक नोकर म्हणूनच राहत होती. एक प्रत्येक गोष्ट तिला आणायला सांगायची आणि तिला उठायला लावायचं. खुर्ची सम्राट टास्कमध्ये ऍक्च्युली तिची उठायची इच्छाही नव्हती. ती बोलली सुद्धा होती की तुम्ही सगळेजण हेल्प करताय, थँक्स मित्रांनो, खरंच मी तुमची आभारी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी छान हेल्प केली मला, पण आपल्याला हा टास्क करायचा आहे असं ती बोलतेय. पण कुणीच ऐकायला तयार नसतं. आपल्याला उठायचंय. त्या राजेश चंद्र रेशमचं स्वतःला स्ट्रॉंग समजून आणि तिला कमी समजून निघून गेले. पण खरोखर तीच एक स्ट्रॉंग त्यांच्या ग्रुपमधली आहे. आस्तादपेक्षा सुद्धा स्ट्रॉंग स्मिताच आहे. आणि ती एकटीच खरं त्या ग्रुपपासून थोडीशी अलिप्त होती. ग्रुपमध्ये होती पण त्या ग्रुपपासून अलिप्तच होते आणि त्या ग्रुपनी कुठेतरी तिला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ती अजून स्ट्रॉंग दिसली. ते आज कुठेतरी परत जाणवलं. आणि तिचा जर्नी एकदम स्टंट्स वगैरे करणारी आहे. ती स्विमर आहे, खूप छान स्विमिंग करते ती. आणि तिची आई आल्यानंतर तिच्या गेमला एक टर्न आला आणि ते कुठेतरी बरोबर बोलले बिग बॉस. तिच्यात एक कॉन्फिडन्स आला. प्रत्येक गोष्टी कॉन्फिडन्सनी करायला लागली आणि तिला बरेच टॅग लागले गेले. ते टॅग ती पुसून काढण्याचा प्रयत्न करत गेली. कन्फ्युजनचा टॅग मात्र तिला शेवटपर्यंत राहिलाच होता. पण बाकीचे टॅग, लोकांचं कितपत ऐकायचं, टास्क आपण कसा खेळायचा किंवा कुणाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा, या गोष्टी मात्र ती सुधारत गेली थोड्या. आस्ताद नेहमीच तिला काही काही शिकवत आला होता, पण तरी सुद्धा ती आस्तादलाही बोलायला कमी करत नव्हती. बऱ्याचदा तिने सुशांतलाही बोलली. त्यामुळे तिची पर्सनॅलिटी त्यांच्यापासून हटके दिसली आणि सुशांतला जेव्हा ती फटकन बोलली होती तेव्हा खरं ती ऑडियन्सला जास्त आवडली होती. आणि तिचा हा जर्नी लास्ट होता. आणि या चौघांमध्ये खरंच मला स्मिताचा जर्नी खूप आवडला आणि छान तिनं स्वतःला प्रूव्ह केलं. आणि उद्या आहे तो मेघाचा जर्नी दाखवण्यात येईल. मेघा आणि आस्तादचाच राहिलेला आहे. उद्या दोघांचाही जर्नी दाखवण्यात येईल. उद्याचा एक दिवस संपल्यानंतर परवाचा फिनाले आहे. आपल्याला कळेल आता कोण विन होणार आहे. आणि आज होपफुली सगळ्यांनी छान वोट्स केलेले असतील मेघाला. आणि आपण आता विश करूया की आपल्या पसंतीचा जो उमेदवार आहे, जो कंटेस्टंट आहे तोच विन होईल आणि मेघाच विन व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. ती खरी होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. टेक केअर, बाय.